नवरात्रामध्ये दख्खनचा राजा केदारनाथांची कमळ पुष्पातील पूजा का मानतात, याला एक फार मोठा आध्यात्मिक आधार आहे. तर ही कमळ पुष्प म्हणजे नेमकं काय, याबद्दल केदारनाथाने कमळ भैरवास सांगितलेलं आहे की तुझं नाव कमळ आहे. तर हे कमळ म्हणजे काय आहे, तर मी तुला सांगितलेलं हे कमळ हे आपल्या शरीरातील षडचक्राचं प्रतीक आहे. ज्यावेळेला आपल्या शरीरातील षडचक्र ही प्रज्वलित होतील आणि त्यात निर्माण होण्याची ताकद आहे, ऊर्जा आहे, त्यामुळं तुझ्या शरीरातील कुंडलिनी जागृत होईल. आता ही कुंडलिनी म्हणजेच काय, तर करवी निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई. आता हीच आई हिमालयामध्ये जाऊन केदारनाथांना भेटले. हे जरी प्रतिकात्मक असलं तर अध्यात्मामध्ये ही कुंडलिनी म्हणजे महालक्ष्मी. आता ही आई, ही कुंडलिनी ज्यावेळी सहस्त्राधार चक्रामध्ये जाते आणि केदारनाथांना भेटते आणि त्यावेळी मानवाला ईश्वराचं खरं स्वरूप समजतं. तो ईश्वर आहे, ज्योती स्वरूप परमात्मा म्हणजेच केदारनाथ. आता हेच कमळ भैरवाला देवाने जो उपदेश केला त्याचं हे प्रतीक आणि नवीन भक्तीचं हा सोहळा म्हणजेच नवरात्रात मानली जाणारी केदारनाथांची कमळ पुष्पातली सुवर्ण कमळयुक्त पूजा. असा या पूजेला फार मोठा आध्यात्मिक आणि पौराणिक आधार आहे. आणि आपण सुद्धा सर्व भाविक भक्तांनी केवळ आपण प्रतिकात्मक पूजेकडे न बघता त्याच्यामध्ये असणारा अध्यात्म आणि शास्त्र याच्यावर विचार करून आपण सुद्धा कमळ भैरवाप्रमाणे आपण सुद्धा त्या केदारनाथाला जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. जो मार्ग आई अंबाबाईने आपल्याला दाखवला त्या मार्गाने आपण जाऊन त्या केदारनाथाला आपण प्राप्त करून घेऊया, एवढीच मी या ठिकाणी सर्वांना विनंती करेन. चांग मला.